आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. कुठे आहात प्रभू? बालरूपातील श्री विष्णूंचं दर्शन घेण्यासाठी साक्षात भगवान शिवशंकर एका वैरागाच्या वेशात नंदा घरी जाऊन भिक्षा मागू लागले आणि मुखदर्शनासाठी विनवणी करू लागले. यशोदा राणी, तुझ्या अंगणात एक वैरागी केव्हापासून भिक्षेसाठी थांबला आहे. तू त्याचा आवाज नाही ऐकलास का? नाहीतर अगं लवकर त्याला भिक्षा वाढ. कोणीतरी खूप मोठा महात्मा वाटतोय. आपल्या कैलासीचा सखा आपल्या भेटीला आलेला हे ऐकून कान्हा सुद्धा मनोमन आनंदला होता. इकडे तारणहाराच्या भेटीसाठी कैलासपती यशोदा माईला भक्तिमय अशा पद्धतीने विनवणी करत होते. अतिशय भक्तिमय पद्धतीने. असा वैरागी मी आधी कधी नाही पाहिला. त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघताच येत नाही. अगं इतकं तेज आहे त्याच्या चेहऱ्यावर की जणू सूर्याचंच तेज वाटावं. आणि अजून ऐक, इतका कठोर नियम आहे त्याचा की ज्या घरासमोर भिक्षा मागायला उभा राहतो बस तिथूनच भिक्षा स्वीकारतो. आणि भिक्षा नाही मिळाली तर उपाशीच निघून जातो. काकी, पीठ, तांदूळ, डाळ, गूळ, तूप हे सगळं काही घेतलंय. 2-4 दिवसांसाठी पुरेसं होईल. चला. अगं दक्षिणेसाठी थोडं धन पण जवळ ठेव. खूप दिव्य विभूती आहे. त्याला प्रसन्न करून घे. आशीर्वाद मिळेल. दक्षिणा तर मी विसरलेच. आणते. कुणी दिव्यात्मा आहे ना? मग हे घे. ही बहुमूल्य मोत्याची माळच देते त्यांना. प्रभू, दर्शन द्यायला इतका संकोच का? अहो भाग्य, जे तुम्ही स्वतः तुमच्या सेवकाच्या घरी आलात. सेवकाचा प्रणाम स्वीकारावा. कोण सेवक आहे, कोण प्रभू, हे ठरवण्याची हे वेळ नाहीये.
तुम्ही मला केवळ तुमचा परमभक्त समजून तुमच्या बालरूपाचं दर्शन करून द्या बस. बालरूप तर या क्षणी माता यशोदेकडे गहाण ठेवलं आहे. त्यांच्याकडेच मागावं लागेल. घ्या, आई आली. विलंबासाठी क्षमा करावी भगवन. मी माझ्या बाळाला न्हाऊ माखू घालत होते. धन्य आहेस तू, जिला अशा दिव्य बालकाच्या सेवेचं सद्भाग्य लाभलेलं आहे. माते, मला पण त्या परम दिव्य बाळाचं दर्शन घडवून दे. क्षमा करावी बाबा, आत्ताच आंघोळ घातलीये त्याला, त्यामुळे मी त्याला बाहेर नाही आणू शकत. थंड हवा लागेल त्याला. माते, हवेचं वाहणं न वाहणं ज्याच्या इच्छेवर अवलंबून आहे, त्याच्यासाठी व्यर्थ शंका नको करूस. त्याला एकदाच माझ्याजवळ घेऊन ये. त्याच्या दर्शनाची आस घेऊनच तर मी तुझ्या दारासमोर आलोय. नाही योगी बाबा, मी त्याला बाहेर नाही आणू शकत. त्यामुळे तुम्ही ही भिक्षा ग्रहण करा आणि मला क्षमा करा. माते, हे हिरे मोती, हे दगडाचे तुकडे माझ्या काय कामाचे? मला यांचा लोभ नाही. हवे तर असे मोती माणिक माझ्याकडून घे. घे, ठेव यांना. मला तर केवळ तुझ्या बाळाचं दर्शन करू दे, तीच माझी भिक्षा समज. काकी, हा कोणी खरा साधू नाहीये, कुणीतरी मायावी आहे. हे बघा योगी बाबा, तुमच्यासारखे अनेक मायावी या आधीही येऊन गेले आहेत. सगळे अशाच प्रकारे छान छान बोलत असत की तुझं बाळ तर खूप दिव्य बालक आहे, त्याचं दर्शन करवून दे, आमच्या मांडीवर दे. आणि मग सगळे जण त्याचा अनिष्ट करण्याचा प्रयत्न करत असत. माझ्या बाळाने तुमचं काय वाकडं केलं आहे, जे तुम्ही सर्व त्याचे शत्रू बनला आहात. भिक्षा हवी असेल तर घ्या, अन्यथा आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मी माझ्या बाळाला बाहेर आणणार नाही. माते, अशी कठोर नको होऊस ग. मी खूप लांबून कैलास पर्वतावरून आलोय. कैलासात होतात? मग तिथेच भगवान शंकरांचं साक्षात दर्शन घेतलं असतं. इथे काय काम आहे? अगं आई, भगवानांचं साक्षात दर्शन करणं तर काहीच कठीण काम नाहीये, परंतु त्यांच्या बालरूपाचं दर्शन मिळणं अतिशय दुर्लभ आहे. त्याच लालसेने मी तुझ्या दाराशी आलेलो आहे. कित्येक युगांनंतरच असं दर्शन मिळतं. नाही नाही, क्षमा करावी, मी त्याला बाहेर आणू शकत नाही. माझ्या पतींची आज्ञा आहे की कुणीही अनोळखी व्यक्ती समोर आपल्या बाळाला आणू नकोस म्हणून. ही अनोळखी व्यक्ती नाहीये यशोदा, ही अनोळखी व्यक्ती नाहीये. मला यांच्याबद्दल व्यवस्थित माहितीये. मी म्हटलं होतं ना की गोकुळात येण्यापूर्वी मी काशीमध्ये राहत होते. तिथेच
तिथेच यांचं दर्शन झालं होतं. हो, हे खरोखरच परमदिव्य शक्ती आहेत, शक्तिपती आहेत, शक्तिपती आहेत. हो, शक्तिपती आहेत, शक्तिपती आहेत. हे प्रभू, शक्तिपती आहेत, शक्तिपती आहेत. यशोदा, यशोदा, यांना बाळाचं दर्शन घेऊ दे. यशोदा, यशोदा राणी, यांना बाळाचं दर्शन घेऊ दे. यांचा आशीर्वाद मिळवून तुझं बाळ देखील अतिशय प्रसन्न होऊन जाईल. हो, पुरणमाशी आत्या, तू खरं बोलतेस ना? तू यांना ओळखतेस? हो यशोदा, अगदी चांगल्या प्रकारे ओळखते. अगं, हे तर तुझं सद्भाग्य आहे जे तुझ्या बाळाचं प्रेम यांना तुझ्या घरापर्यंत घेऊन आलंय. परंतु यांची वेशभूषा तर पहा. बाळ तर ह्यांना अगदी बघूनच घाबरून जाईल. नको बाबा, नको. नाही यशोदा राणी, यांच्या मात्र दर्शनाने समस्त भयांचा नाश होऊन जातो, सर्व बाधा दूर होतात. हो, माझ्यावर विश्वास ठेव, मी कधी तुझ्याशी खोटं बोलले नाही. हो ना? ही पुरणमावशी आत्या कधी खोटं बोलत नाही. यशोदा राणी, आठवतंय तुला, जेव्हा ही सर्वप्रथम गोकुळात आली होती तेव्हा हिनेच आशीर्वाद दिला होता की तुझ्या घरी बाळ होईल म्हणून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आशा सोडून दिल्या होत्या. ही नेहमीच सत्य बोलते, त्यामुळे हिचं बोलणं ऐक मुली. हो, जा मुली, जा, बाळाला घेऊन ये. पण मी बाळाला ह्यांच्या हातात देणार नाही. ठीक आहे, बाळाला तर घेऊन ये, हे दुरूनच आशीर्वाद देतील. जा 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 बाळा, जा जा यशोदा. चल बाळा, कुणीतरी तुझ्या दर्शनासाठी आलंय. चल. बघा योगी बाबा, याला बघा आणि आशीर्वाद द्या.
माते, आज्ञा असेल तर एकदा यांच्या चरणावर माझं मस्तक ठेवू का? नाही नाही, मी याला स्पर्श सुद्धा करू देणार नाही. आधी तुमच्या चरणांची धूळ तर द्या. धन्यवाद प्रभू, कोटीशः धन्यवाद. हा कुठला न्याय झाला स्वामी, की मी इतक्या दुरून येऊन तुमच्या बालरूपाला आलिंगन सुद्धा देऊ शकत नाही. ज्यांच्या चरणातून निघालेली गंगा मी माझ्या शिरावर धारण करतो, त्या चरणांना एकदा तरी स्पर्श करून द्यावा. सत्यपरं त्रिसत्यं योगीश्वरो वा जगदीश्वरो वा तं कृष्णरूपं मनसा स्मरामि. दीर्घायुषी होवो तुझं बाळ माते, दीर्घायुषी होवो. आणि अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या बालरूपाने आणि त्याच्या दर्शनाने तृप्त झालेले शिवशंकर तेथून भिक्षा न घेताच निघाले. पण जाता जाता त्यांनी बाळासाठी दीर्घायुषी होवो असा आशीर्वाद सुद्धा दिला. या भिक्षेचं, त्यातल्या हिरा माणकांचं मी काय करू माते? योगी रूपातील शिवशंकर यशोदेला हे विचारते झाले, आणि माझ्यासाठी तर हे केवळ निव्वळ दगडाचेच तुकडे आहेत. मी तर यांच्या मुखदर्शनानेच श्रीमंत आणि समृद्ध झालेलो आहे असे म्हणत कैलासपती पुन्हा आपल्या कैलासाच्या दिशेने रवाना झाले. जय हो प्रभु, तुमची लीला अपरंपार है. जय हो प्रभु. पुरण मावशी आत्या, हा तू कुणाला नमस्कार करते आहेस? आणि हे साधू कोण होते?
त्रिभुवनपती यांचे सखा नंद बाबा, या धरतीला प्रणाम करा जिथे त्यांचा चरण स्पर्श झाला. हे तर नक्कीच कुणीतरी देवता समान होते. तू कोण आहेस रे? तुला भेटायला कधी राक्षस येतात, कधी देवता. सांग ना, तू कोण आहेस? जय सच्चिदानंद. सेवकाचा प्रणाम स्वीकार करावा. अशी विनम्रता? आज काय घडलंय नाथ? भगवान शिव माझ्यामुळे अनवाणी धरतीवर गेले मला भेटण्यासाठी. हे असं ऋण आहे राधे, जे मी कधीही फेडू शकत नाही. कारण धरतीवर त्यांच्या बालरूपात कधीच जन्म होत नाही. त्यामुळे शास्त्र सांगतं, जेव्हा ऋण फेडलं जाऊ शकत नाही तेव्हा इतकंच करावं की हात जोडून प्रणाम करावा. त्याचं ऋण फेडलं जातं. आणि या नमस्काराने जे नवीन ऋण तुम्ही आमच्यावर चढवलं आहे त्याची परतफेड कधी करावी? हा हिशोब ठेवणं तर तुमचंच काम आहे प्रभू. मी तर तुमचा प्रेमळ भक्त आहे आणि तुम्हाला माहित आहे की प्रेमी आणि भक्त दोघांनाही हिशोब ठेवता येत नाही. मागे नामकरणी प्रसंगी गर्ग ऋषींनी म्हटलं होतं त्याप्रमाणे कान्हा इथे फक्त आनंद वाटायला आला होता. कान्हाच्या बाललीला पाहणं हा तर गोकुळासाठी एक आनंद सोहळाच होऊन बसला होता. आणि अशातच वसंत पंचमीचा उत्सव आला. गोकुळवासियांसाठी आनंदाची अजून एक पर्वणी घेऊन आला. यशोदेने कान्हाला पीत वस्त्रात लपेटून आणताच सर्व गावकरी सुद्धा पीत वस्त्र लेऊन तो आनंद सोहळा अगदी आनंदाने साजरा करू लागले. आणि प्रत्येक जण त्या आनंदात न्हाऊन निघाला. आणि कान्हाच्या बाललीला पाहण्यासाठी प्रत्येक जण त्याच्या आसपास राहू लागला आणि त्या सोहळ्याचा आनंद घेऊ लागले.
गोकुळात कान्हा कलेने वाढत होता. आणि काय गंमत आहे पहा, सर्व जगाला धर्माचरण शिकवणारा हा कान्हा आज बालरूपात माता यशोदेकडून चालायला शिकत होता. एक एक पाऊल पुढे टाकताना जणू काही येणाऱ्या काळालाच सांगत होता, संभवामी युगे युगे. माता यशोदा आणि माता रोहिणी सत्यापासून अनभिज्ञ कान्हाच्या त्या बाललीलात अगदी दंग होऊन जात असत. कान्हा सुद्धा चालताना पावलोपावली अडखळून पडत असे आणि खोटं खोटं रडून दोन्ही मातांकडून भरपूर कोड कौतुक सुद्धा करून घेत असे. अशा या बाललीला पाहताना दोघींच्याही डोळ्याचं अगदी पारणं फिटत असे. लोणी बनवते ना तुझ्यासाठी. तू खाणार आहे ना लोणी माझ्या सोन्या? खाणार ना? हा, खाणार ना माझं बाळ लोणी? तुला लोणी हवंय? मी आत्ता आणते. अरे नकोय तुला लोणी? हा, बोल ना. लोणी हवंय? बोल ना रे, सांग ना, लोणी खाशील का? अरे बोल ना, एकदा बोलून दाखव. खाणार लोणी? खाणार? हा माझं बाळ लोणी खाणार? हा, बस हा, मी भरवते. आ, अरे अरे आ, आवडलं ना? अजून हवंय? हे घे. आ आ, खा 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 माझ्या बाळा. आ हा, अजून हवंय? अरे अजून हवंय? तर आधी तोंड उघड. जितकं लोणी हवंय तितका मोठा आकार बरं. अजून मोठा आकार. अजून मोठा. इतकं सगळं लोणी हवंय? अच्छा, हे घे. आ आ, हे घे. आ आ. अरे अरे बस बस, अजून खाल्लंस तर पचणार नाही, अपचन होईल मग. इतका छोटा असून इतका राग. सांगितलं ना नाही मिळायचं म्हणून. अरे आईचा राग बघून तू पण रागवलास? छे छे, आई तर असंच म्हणते, आईवर थोडीच ना रागवतात. अरे मी तर तुझ्या भल्यासाठीच सांगत होते. अति लोणी खाण्याने पोटात गुडगुडू होईल. गुडगुड 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 गुडगुड. गुडगुड होईल ना, आणि मग तू रडशील. हा, जेव्हा तू मोठा होशील ना, तेव्हा मी तुला इतका मोठा लोण्याचा गोळा भरवेन. हा
माझ्या बाळाला भरवणार ना मी. यशोदा, आले ताई. अच्छा, तू बस इथे आणि तुझ्या हत्ती आणि घोड्यासोबत खेळ. हा, मी आलेच. ठीक आहे. माखन धूल भरा तन, घुटरन चलत घुटरन चलत मेरो मन मोहन, हाथ में माखन धूल भरा तन. पुढं आणि लागवी भासत असेल नाही. भविष्यात भक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या माखन चोराची आणि माखन चोरीची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. कान्हाचं हे बालरूप इतकं सुंदर होतं की बघणाऱ्यांवर ते क्षणात मोहिनी टाकायचे. अगदी मैया माता यशोदा सुद्धा लोण्यानी माखलेली त्याची बोटं चाटत बसलेल्या कान्हाकडे देहभान हरपून तासन तास बघत बसायची. अच्छा, माखन चोर चोरून चोरून लोणी खातोय. हा, मी लोणी नाही खाल्लं. खोटारडा म्हणे मी लोणी नाही खाल्लं. खोटं बोलतोयस. माझ्या लाडूला छोटासा माखन चोर आहेस ना तू. म्हणजे छोटासा माखन चोर. हा, माझा राजा घाटावर पहिल्यांदाच आलाय ना. हो ना राजा, आई बरोबर आलायस ना घाटावर. हो ना बाळा,
आंघोळ करणार? नको, पाणी थंड थंड आहे ना, मग आंघोळ नाही करायची. हा इथे बस. आता शांतपणे इथे बसायचं. आई आंघोळ करून लगेच येते. यशोदा, आज बाळाला पहिल्यांदाच घाटावर घेऊन आलीस. काय करू कौशल्या, याला आता एकट्याला घरी ठेवून यावं असं राहिलं नाही. न जाणो काय उद्योग करायचा. तुला माहितीये, काल लोण्याचा इतका मोठा गोळा घेऊन पसार झाला आणि चोरासारखा कुठेतरी लपून खाऊ लागला. मी लोणी नाही खाल्लं. हो रे, हो, तू तर लोणी खाल्लंच नाही. मीच खोटं बोलतेय. ऐकलं, याने लोणी नाही खाल्लं. खोटारडा कुठला. अगं, गोकुळातलं गवळी आहे. लोणी साखर नाही खाणार तर अजून काय खाणार. पण किती ते लोणी खायचं. काल इतका मोठा लोण्याचा गोळा फस्त करायचा होता. मी थांबवलं नसतं तर अपचन झालं असतं. हे बघ कान्हा, तू शांतपणे इथे बसून राहा. आई स्नान करून लगेच येते, कळलं? कान्हा, किती दुष्ट आहे रे तुझी आई. पहिल्यांदाच आणलाय घाटावर तुला आणि बंदी बनवून बसवून ठेवलंय. माझी आई अशी असती तर मी रोज मडकी फोडली असती. अगं, याला असंच काहीतरी शिकवू नको. तुला याचा खटाळपणा माहित नाही. तो दिवसाला एक मडकं फोडू शकतो. हा मग काय झालं, लाडका मुलगाच तर आहे. रोज एक मडकं फोडलं तरी नंदराजांचं काही नुकसान होणार नाही. फोडणार ना रे राजा, तू आईची मडकी नक्की फोडणार ना. आणि हा बघ, म्हणतोय की फोडणार तो. मी याला तुमच्याच घरी पाठवून देते मडकी फोडण्याकरता. पाठवून दे. तुझ्या बाळाच्या हातून फुटणार असतील तर एकच काय, 100 मडकी फुटू देत. पण मग कान्हा सुद्धा माझ्याच घरी राहील. जरा विचार कर. नको ग बाई, नको. हा करार मला मान्य नाही. 100 मडक्यांसाठी मी माझं बाळ थोडी ना देऊ शकते. चला चला, उशीर होईल. चल यशोदा, परत भेटूया परत. हे यमुना माई, माझ्या बाळाचं कल्याण कर. माझ्या कुळाचं कल्याण कर. सर्व गोकुळाचं कल्याण कर. समस्त प्राणी मात्र्यांचं कल्याण कर आई. प्रभू, तुमच्या दासीचा पृथ्वीचा प्रणाम स्वीकार करावा. प्रभू, आज तुम्ही प्रथमच तुमचे दिव्य चरण माझ्या तनुवर ठेवले आहेत. आज मी धन्य झाले. आजपर्यंत तुम्ही पाळण्यात किंवा मातेच्या मांडीवर अथवा तुमच्या महालातच फिरत आला आहात. माझ्या तनूला तर आज प्रथमच या चरण कमलांचा स्पर्श झाला आहे. मी धन्य झाले प्रभू, मी धन्य झाले आहे.
यमुनाजीनी तर तुमच्या जन्मसमयीच श्री चरणांना स्पर्श करून आनंदाचा अनुभव घेतला. मला इतके दिवस प्रतीक्षा करावी लागली. आज तुम्ही माझ्यावर कृपा केली आहे, त्यामुळे आनंदाने मला तर समजतच नाहीये की मी तुमची काय सेवा करू. माझ्यापाशी तर केवळ माती आणि दगडच आहेत. मी तुम्हाला काय भेट देऊ? हे पृथ्वी माता, साऱ्या विश्वात तुझ्यासारखं क्षमाशील कोणीही नाही. तुझ्या अंगा खांद्यावर साधू सुद्धा विहरत असतात आणि महापापी सुद्धा त्यांचे क्रूर चरण तुझ्या अंगावर ठेवून चालतात. काही जण तुझ्या अंगावर पुण्यकर्माची फुलं अर्पण करतात आणि काही जण तुझ्या अंगावर पापाचं रक्त सुद्धा सांडवतात. परंतु तू सर्वांना सहन करतेस, सगळ्यांना तुझ्या कुशीत घेऊन राहतेस. तुझी छाती फाडून सर्वांना अन्न देतेस, सर्वांचं पालन पोषण करतेस. आईप्रमाणे तुझ्या सगळ्या चांगल्या वाईट बालकांचं कल्याणच करतेस. कुणाचं अहित करत नाहीस. म्हणूनच माते, तुझी ही माती इतकी पवित्र आहे की याहून सुंदर भेट माझ्यासाठी अजून काय असू शकते. तुझी ही माती, तुझ्या या मातीत अमृतासारखा स्वाद आहे माते, अमृतासारखा. मी यालाच नैवेद्य समजून याचा स्वीकार करतो. अरे बापरे, कान्हा तर माती खातोय. यशोदा, यशोदा, तुझा कान्हा तर माती खातोय. अरे देवा. Krishna Krishna Hare Hare